आई आण जरा देऊ जरा. नमस्कार. जुनं ते सोनं असतं हे चॅलेंज आपलं सुरू आहे आणि आजचा 7वा दिवस आहे. आणि आज आपण असा पदार्थ बघतोय ना जो सगळ्यांचा फेवरेट देखील आहे आणि हा तितकाच तो हेल्दी देखील आहे. आंबील आज आपण करणार आहे आणि आता आंबील उन्हाळ्यामध्ये तशी केली जाते, पण आता गारवा सुटलाय, पण तरी देखील ही आंबील जी आहे ना जास्त पौष्टिक असते आणि खायला देखील प्यायला देखील चांगली लागते. तर चला करूया. आता यासाठी पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात महत्वाचं जोंधळ्याचं पीठ, ताक, जिरं, कोथिंबीर, लसूण, आलं आणि मीठ लागणार आहे. आता पहिल्यांदा जोंधळ्याचं पीठ जे आहे ना त्यामध्ये पाणी घालून त्याची एकदम पातळ प्युरी करून घेऊया. अगदी खूप पातळ पण करायची नाहीये आणि खूप घट्ट पण करायची नाहीये. पातळ आपल्याला करायचंय. गाठी जे आहेत ना सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत. आणि हे आता आपल्याला हे जे आपण ताक करून घेतलंय त्यामध्ये आपल्याला हे घालायचंय. सगळं मिक्स करून घेऊयात आपण. आणि आंबीलला जसा रंग असतो ना अगदी तसा रंग आता आलाय, तुम्ही बघू शकताय. आता हे आपण पाणी गरम करायला ठेवलं आणि आता पाणी गरम झाल्यानंतर ती पुढची प्रोसेस होईल. पण पाणी गरम होईपर्यंत आपण हे सगळं बारीक करून घेऊयात. पहिल्यांदा जिरं बारीक करूयात. जे ते चेचून घेऊयात आपण आणि त्याच्यासोबत लसूण. आता यानंतर आपल्याला कोथिंबीर घालून थोडंसं हे चेचावं लागेल. एकदम मी बारीक करत नाहीये, म्हणजे लसूण असेल, कोथिंबीर असेल, जिरं असेल ते असं भरड भरड ठेवते, त्यामुळे ते पिताना जेव्हा दाताखाली येईल ना तेव्हा त्याची चव खूप भारी लागते. झालंय आपलं पूर्ण, काढून घेऊयात. थोडीशी आपण हळद घालतोय कारण रंग खूप छान येतो हळद घातल्यानंतर. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता.
आदनामध्येच आपण थोडस मीठ टाकतो चवीनुसार. याला एक उकळी येऊपर्यंत आपल्याला हे चुलीवरतीच ठेवायला लागणार आहे. आणि मग त्यानंतर आपण जे वाटण तयार केले ते घातल्यावर आपली आंबील तयार होणार आहे. आता हे उकळी यायची आहे, अजून थोडी थोडीशी येते. पण त्याआधी हे मी मीठ बरोबर आहे का नाही बघायला काढून घेतलंय. पण त्याआधी आपण एक काम करणार आहोत, त्यातलं थोडस अग्नीला अर्पण करणार आहे, चुलीला अर्पण करणार आहे. कारण तुम्हाला माहित असेल अग्नीला आपल्याकडे देव म्हणतात आणि त्याच्या साह्याने आपण पदार्थ बनवतो आणि म्हणून त्या पदार्थातलं थोडस आपण अग्नीला अर्पण करतो. ही प्रथा अजूनही खूप साऱ्या गावांमध्ये पाळली जाते आणि मी लहान असल्यापासून माझ्या घरी ही गोष्ट बघतीये. बाकी आता हे बघूयात आपण कसं झालंय. मीठ बरोबर आहे, मसाले वगैरे घातल्यानंतर आणखीन चांगले लागणार आहे. उकळी आली आता बघू शकतो आपण. आता यामध्ये आपण जो हा मसाला आहे ना आपण वाटून घेतला होता तो आपण टाकून घेऊयात त्यामध्ये आणि हलवूयात. आपण हे मसाला घातल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचंय. कारण गाठी जर एकदा त्यात राहिल्या ना तर त्या मग तोंडामध्ये अगदी तशाच येतात. हा, झालेली आपली आंबील तयार. फक्त हे थोडंसं आपल्याला थंड करावं लागेल आणि मग प्यावं लागेल. गरम पिलं तरी हरकत नाहीये, छानच लागतं. पण थंड केल्यानंतर जरा जास्त भारी लागतं. आता हे थोडंसं थंड झालंय, गरम आहे तोपर्यंतच आपण थोडं पिऊन बघणार आहे की कसं झालंय. चांगलं लागतं गरम असताना, तुम्ही पिऊ शकता. पण आज जे आहे ना मी पिणार नाहीये, मी चव बघणार नाहीये. मी माझ्या आजीला बोलवणार आहे की कशी झाली बघायला. तर बोलूया. आई, कसं झालंय सांग. अर्थात ती करते तसं झालं नसणार आहे. खमंग झालं ना. मीठ आंबील मी खरं तसं करताना खूप वेळा बघितलीये, पण मी स्वतः पहिल्यांदा केलीये. त्यामुळे मला भीती वाटत होती, पण चांगली झाली. आता मी बघते कसं झालंय. खरं सांगायचं ना, नेहमीपेक्षा आंबील थोडीशी वेगळी झाली, चांगली झाली. कारण मातीचा जो स्वाद आहे ना त्यामध्ये उतरलाय आणि त्यामुळे खरंच खूप भारी लागतंय. आणि लसूण आलं त्याचा जो तिखटपणा आहे ना तो देखील भारी लागतोय. आई आण जरा, देऊ जरा. आता हे एवढं मला एकटीला तर संपणार नाहीये, मी बाकी सगळ्यांना घरात देते आणि मी हे सगळं संपवते. पण आणखीन अशा खूप साऱ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तुमच्याकडे काही असतील तर प्लीज कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत बाय.